आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. कानडेमाळी तालुका केज येथून रात्री चोरीस गेलेले ट्रॅक्टरवर ट्रॉलीचा गुन्हा उघडकीस. स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी कामगिरीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय. दिनांक 15/4/2026 रोजी यातील फिर्यादी नामे सतीश सुदाम बनसोडे राहणार कानडेमाळी तालुका केज यांनी त्याचे ट्रॅक्टर व ट्रॉली त्याचे घरासमोरून चोरी गेल्याचे दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे केज येथे गुन्हा रजिस्टर नंबर 212/2026 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक करत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने यातील अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला होता. यातील चोरीस गेलेल्या ठिकाणापासून जवळपास 40 पेक्षा जास्त CCTV फुटेज व तांत्रिक तपासाचा आधार घेऊन यातील आरोपीची माहिती काढण्यात आली होती. यातील आरोपी हा त्याच्या राहत्या घरी आला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली. दिनांक 17/4/2026 रोजी 9 वाजण्याच्या सुमारास पायतळवाडी तालुका माजलगाव येथून सापळा रचून आरोपी नामे रामदास आसाराम श्रीराम वय 25 वर्ष राहणार पायतळवाडी तालुका माजलगाव यास ताब्यात घेतले. तसेच त्याने चोरीस केलेले ट्रॅक्टर शेतामध्ये लपवून ठेवले होते. त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत 5,70,000 जप्त करण्यात आली असून आरोपी व मिळालेले ट्रॅक्टर पुढील तपास कामी पोलीस ठाणे केज यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास केज पोलीस करत आहेत. सदरील गुन्हा 2 दिवसात उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तरी सदरील कामगिरी ही श्री नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधीक्षक अंबेजोगाई, शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश बिगणे, पोलीस हवालदार जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, दिलीप गीते, विकी सुरवसे, गणेश मराडे व विकास राठोड यांनी मिळून केली आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.